आज साई दर्शन घेतलं? खूप छान दर्शन झालं. आरतीला आलो होतो आम्ही, शिर्डीला काल आलो. इथे साई तीर्थ नावाचं जे थीम पार्क आहे, त्या थीम पार्कमध्ये मी साईबाबांवरती केलेली एक फिल्म आहे, ती गेले 7 वर्ष त्याचे चालू आहे. त्याचं पण स्क्रीनिंग होतं. माझे मित्र सगळे आले होते आमच्याबरोबर आणि त्या मित्रांना मी ती फिल्म दाखवली. आणि आम्ही आज इथे आमचा साई म्हणून आमचा एक मित्र आहे इकडचा, तो आम्हाला ऑलवेज हेल्प करतो आणि त्याच्यामुळेच हे सगळं दर्शन घडलं आमचं. आणि इतका म्हणजे समोर उभं राहून आरती करण्याचा एक मला सुयोग मिळाला, म्हणजे तो झाला. आणि एक मी धन्य झालो ती आरती पाहून. आणि खरंच साईबाबांच्या चरणी माथा टेकून खूप खूप शांत वाटलं. सर, पाणी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय, कसं बघता जातं आपलं? साईबाबांचीच कृपा आहे. आदिनाथसुद्धा काल आला होता, माझा मुलगा, ज्यांनी पाणी चित्रपट केलेला आहे. आणि तो काल इथे आला होता, त्यानेसुद्धा दर्शन घेतलं. त्यालासुद्धा साईनी हेल्प केली होती काल. आणि त्याचं हा चित्रपट आहे, तेव्हा त्याचा चित्रपट आता अमेरिकेत रिलीज झालेला आहे, कॅनडामध्ये रिलीज होतो आहे. तेव्हा ह्या चित्रपटाला लोक खूप छान प्रतिसाद देत आहेत. आणि म्हणूनच साईबाबांचीच कृपा आहे. आणि म्हणून मी आदिनाथला वाटलं की मी साईबाबांचे दर्शन घेऊन येतो. आणि तो आला काल स्पेशली, आणि आज आम्ही आलो, तेव्हा असा योगायोग झाला तो. काय फोर्थकमिंग प्रोजेक्ट काय सर? फोर्थकमिंग प्रोजेक्ट आता माझा नवीन चित्रपट सुरू होतो आहे. आदिनाथचा पण स्वतःचा एक चित्रपट सुरू होतो आहे. आणि मी एक चित्रपट करतो आहे, झपाटलेला, मी तात्या विंचू, कमिंग सून. थँक्यू. एक जुनी आठवण आहे की माहेरची साडी चित्रपट तुम्ही डायरेक्ट मी नाही केला असता तर? हे आमचे मित्र साईनाथ, साई काय म्हणता तुम्ही? माहेरची साडी चित्रपट मी केला असता तर आय डोंट नो, कारण मला ती संधी मिळाली नाही. वास्तविक त्या चित्रपटाचं जे ओरिजिन होतं, गुजराती चित्रपट होता माहेरनी चुंदडी, त्याचे जे लेखक आणि त्याचे जे निर्माते होते, त्या दोघांनीही मला त्यावेळेला सांगितलं होतं धूमधडाक्यानंतर का मैजी तुम्ही आमचा हा चित्रपट मराठीत रिमेक करा, हा खूप गुजरातीमध्ये खूप हिट झालेला आहे. आणि गंमत म्हणजे त्या माहेरनी चुंदडीमध्ये जो रोल अजिंक्य देवनी केला, तो रोल मला ऑफर झाला होता. आणि केवळ माझ्याकडे त्यावेळेला तारका नव्हत्या म्हणून ते मी करू शकलो नाही, कारण ते माझे निर्माता आणि लेखक दोघंही माझे खास मित्र, केशव राठोड आणि आणखीन ते आमचे निर्माते, आमचे इतके चांगले मित्र. त्यांनी मला सांगितलं का तू कर. पण कसं असते ना, थोडी ईश्वरी इच्छा असते. हे मी केलं नाही. ते आमच्या अण्णासाहेब देऊळगावकरांनी लिहिलं आणि विजय कोंडकेंनी चित्रपट केला, तो सुपर डुपर हिट झाला. तेव्हा त्याचं अभिनंदन त्याच्यासाठी. खूप खूप गाजला चित्रपट. मी केला असतं तर कदाचित मलासुद्धा ते यश मिळालं असतं, पण ते त्याच्या नशिबाचं यश होतं. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड थँक्यू व्हेरी मच फॉर गॉड. त्यांनी जे काय मला दिले त्या बाबतीत मला खूप आनंद आहे आणि त्याचे खूप मनापासून आभार. झपाटलेला 2 येतोय, झपाटलेला 2 काय नवीन असणार आहे? लक्षाने सध्या झपाटलेला 3 आहे. झपाटलेला ह्याचं नाव नुसतं झपाटलेलं आहे, मी तात्या विंचू असं त्याचं खालचं सबटायटल आहे. याच्यामध्ये लक्षात आहे आणि तो एक सरप्राईज आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.